आज आपण लबाडाचं अवतन जेवल्याशिवाय खरं नाही या विषयावर भाष्य करणार आहोत. राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अनुकूल असल्याचं कळतंय. अशी चर्चा मीडियामध्ये किंवा इतर ठिकाणी ऐकायला मिळते की मराठवाड्यातील मराठ्यांसाठी हैदराबाद गॅजेटियर लागू करून मराठवाड्यातील आरक्षणाचा प्रश्न सोडण्याचा प्रयत्न राज्य सरकार करतंय की काय असं आता वाटत आहे. राज्य सरकार हा निर्णय घेणार असेल तर त्याचं स्वागत आहे. मात्र राज्य सरकारनं अखंड महाराष्ट्राचा प्रश्न सोडवला पाहिजे. कारण मराठवाड्यातील मराठ्यांना आपण आरक्षण देत आहात, कारण तो निजाम स्टेटमध्ये होतं, पहिलं तिथं आरक्षण होतं म्हणून ते पूर्ववत करत आहात. मग प्रश्न राहतो किती? ऑलरेडी जरांगे पाटलाच्या आंदोलनामुळं कुणबी समितीच्या माध्यमातून म्हणजे न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीच्या माध्यमातून लाखो कुणबी नोंदी समोर आलेल्या आहेत. मराठवाड्यात त्या फक्त 45,000 नोंदी सापडल्या, परंतु उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, विदर्भ असेल, या सर्व ठिकाणी प्रचंड प्रमाणात नोंदी सापडलेल्या आहेत. विदर्भामध्ये तर 80% मराठा समाज हा कुणबी आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. उत्तर महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणावर आहे. कोकणातसुद्धा बऱ्यापैकी कुणबी तिथं आहे. मग आता राहतो प्रश्न किती? मराठवाड्याचा जर सुटणार असेल तर प्रश्न राहतो किती? हा एक मोठा म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की फक्त एवढ्याच बांधवांना का वंचित ठेवायचं, हाही मोठा प्रश्न या निमित्तानं समोर येतो. जवळजवळ म्हणजे मराठवाड्याला जर आरक्षण दिलं तर राज्यातील 85 ते 90% मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटतो. मग आता जिथं 90% आरक्षणाचा प्रश्न सुटत असेल, मग तिथं 10% शासन का अडून बसलं आहे? आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तिथं क्रिमिलेअरची तरतूद आहे. ज्या मराठा बांधवांचं उत्पन्न आरक्षण मिळाल्यानंतर 8 लाखापेक्षा जास्त आहे त्यांना आरक्षणाचा लाभ मिळणारच नाही. त्यामुळं श्रीमंत मराठे ऑलरेडी यातून वगळले जाणार आहेत किंवा ते या निकषात बसणारच नाहीत. म्हणजे शासनानं आणखी काही प्रोव्हिजन करायचे तर करावे. काय आधार कार्ड, पॅन कार्ड ते लिंक करायचे असं जी काही भुजबळ आणि कंपनीची मागणी होती ती आणखी तीव्रतेने राबवावी. कारण जे सत्य आहे ते सत्य आहे. जर कोणी जास्तीचं उत्पन्न असून जर त्याचा लाभ घेत असेल तर हे देखील चुकीचं आहे. आणि ते फक्त मराठा समाजाच्याच बाबतीत नाही, सगळ्याच समाजाबाबतीमध्ये ते असलं पाहिजे. आणि NT असेल, OBC असेल, यांनासुद्धा अशा प्रकारची काटेकोर चाचणी लागली पाहिजे. कशामुळं? तरच गरजवंताला न्याय मिळेल ना, तरच तिथं गरीबाला न्याय मिळेल. म्हणजे ज्यांना आवश्यकता नाही असे गडगंज लोक जर ते आरक्षण लाटत असतील तर ते सामान्यापर्यंत पोहोचणारच नाही. म्हणून मायबाप सरकारला विनंती आहे की 10% लोकांचा प्रश्न मागो ठेवू नये. आता हत्ती गेला आहे आणि शेफ्टीसाठी अडकले, कशाला शेफ्टीचा विचार करताय तुम्ही? हत्ती गेला आहे ना, द्या सोडून शेफ्टी. साधा प्रश्न आहे ना. आणि मराठा समाज तीव्रपणे म्हणजे याचं समर्थन करेल, एकदम प्रचंड ताकदीनिशी सरकारच्या मागे राहील. सरकार कुणाचं आहे, कुणाचं येणार यापेक्षा मराठा आरक्षणाचा प्रश्न जो पक्ष, जे सरकार सोडवेल त्याच्यासोबत मराठा समाज राहील, यात दुमत असण्याचं कारण नाही. अन्यथा येता विधानसभेमध्ये उमेदवारांना गावोगावी फिरणं देखील मुश्किल होईल. कारण आताच आपण पाहतो की वेगवेगळ्या पक्षाच्या यात्रा आहेत तर त्या जागोजागी अडवल्या जात आहेत. म्हणजे हा रोष आहे आणि याची तीव्रता आणखी वाढणार आहे. म्हणून सरकारचं भलंही आता सरकार संरक्षणामध्ये फिरत आहे, पण निवडणुकीमध्ये तुम्ही संरक्षणामध्ये प्रचार करू शकत नाही, त्याचा बॅड इफेक्ट पडेल. आणि याची परिणती तुम्ही राज्यामध्ये लोकसभेला पाहायला मिळालेली आहे. त्यामुळं मोठं मन करून, उदात्त मन करून राज्य सरकारनं हा प्रश्न सोडवला पाहिजे. परंतु राज्य सरकार फक्त अफवा सोडते की वेळ काढूपणा करते, आता हे येणारा काळ सांगेल. कारण राज्य सरकार काही दिवसात हा प्रश्न सोडवणार असल्याचं कळतंय,
का फक्त त्यांना काही दिवस काढायचे? कारण एकदा आचारसंहिता घोषित झाली की विषय संपला, पुन्हा सरकारच्या हातात काही राहणार नाही आणि सरकार पुन्हा सांगणार आता आचारसंहिता झाली. म्हणजे जोपर्यंत वेळ आहे तोपर्यंत वेळ काढूपणा करू नये. आणि दुसरी आणखी एक नम्र विनंती आहे की शिंदे समितीला मनुष्यबळ द्यावं, तिला तिचं कार्यक्षेत्राप्रमाणे काम करू द्यावं. काही स्वतःला स्वयंघोषित अभ्यासक तज्ज्ञ समजणारे लोक असं म्हणतात की शिंदे समितीची कार्यकक्षा न्यायालयानं मराठवाड्यासाठी मान्य केलेली आहे. अहो मुळात त्यावेळेस ती शिंदे समिती ही फक्त मराठवाड्यापुरती स्थापन झाली होती आणि त्यावर काही बांधव नागपूरच्या खंडपीठामध्ये त्याला आव्हान दिलं होतं आणि न्यायालयानं त्याला निर्वाळा दिला. मग तोच जी आर जर मराठवाड्यातला जी आर महाराष्ट्राला लागू असेल तर तोच निकाल मराठवाड्याचा महाराष्ट्रालाही लागू असेल ना. बुद्धिभेद करण्याचं काम करू नये आणि सरकारला विनंती आहे की आता अंत पाहू नये. मराठा आंदोलकावरील गुन्हे मागे घ्यावेत, कारण जरांगे पाटलांनी पहिल्या दिवसापासून शांततेत आंदोलन करावं अशा प्रकारचं नम्र आवाहन केलेलं आहे. बीडमध्ये काय ज्या घटना झाल्या तर त्या ज्या समाजकंटकांनी केल्या प्रत्यक्ष जे घटनेत आहेत त्यांना कायदा शिक्षा देईल, परंतु बाकी निष्कारण लोकांना गोवलेलं आहे. त्या 10 लोकांनी घटना केली असेल तुम्ही जर 500-600 लोक गुंतून देत असाल तर गंभीर घटना आहे. माजलगावमध्ये 5-6 लोकांनी जर घटना केली असेल आणि तुम्ही ते 80-85 लोकांना गुंतून ठेवता तर हे अत्यंत चुकीचं आहे. अंतरवाली सराठीमध्ये जनावरासारखं पोलिसांनी आंदोलकाला शांततेत हरिपाठ करीत असलेल्या आंदोलकाला मारलं, वृद्ध सोडले नाही, महिला सोडल्या नाही, लहान लेकराच्या अंगावरसुद्धा त्या मातेचं रक्त पडलं आहे आणि तरीसुद्धा तुम्ही त्यांच्यावर 307 दाखल करता. तर मराठा समाजाच्या मागण्या सगळ्या मान्य कराव्यात. मागण्या संवैधानिक आहेत, मागण्या न्यायालयात टिकणाऱ्या आहेत. फक्त गरज आहे ती राजकीय इच्छाशक्तीची. मात्र हे आरक्षण मिळेपर्यंत खरं नाही, लबाडाचं आवतन जेवल्याशिवाय